राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची जी घटना आहे ना, ही माता माऊलींनी मुलींनी थोडीशी ऐकायला काहीच हरकत नाही आणि त्यापासून त्यांनी बोध घ्यायचा आहे आणि आपल्या शरीराचं शिलाचं आणि आपल्या पवित्र शरीराचं रक्षण कसं करता येईल ह्या हेतूने त्यांनी जागृत होणं गरजेचं आहे। आणि एका वासनांत माणसाचा मोडस म्हणजे त्याचं ती कशी असती ही सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। घटना अशी आहे की ती बॉडी पाहायला सुद्धा मी गेलतो। घटना 2009ची आहे, पण त्यावेळेस आमच्या परिसरामध्ये भयंकर गाजलेली घटना आहे। थोडंसं स्थान नाव वेगळे ठेवतो आणि आपण त्या घटनेचं मुळाशी तळाशी जाण्याचा प्रयत्न करू। सुमनबाई गोळे ही महिला, गावाचं नाव आहे मानगाव। आता ह्या मानगावमध्ये ती महिला आणि संसार तुम्हाला सांगतो, पत्र्याची एक खोली, पुढं पडवी केलेली, त्याच्यात इटा रचून आपलं किचन, तिथं चूल, सरपणाच्या काटक्या, त्याच्या स्वयंपाक करायचा 2 टाईम, 2 कच्ची बच्ची, 1 मुलगी 1 मुलगा मराठी शाळेत जात होती। आणि नवरा उठला की कोणाचे शेणखतभर कुठं काय काम मिळतं का असं रोजंदारीने मजुरीने बिचारा जात होता। त्यावेळेस 300 रुपये हाजरी गाड्याला असायची आणि 200 रुपये हाजरी बाईला असायची। खुरपायला विरपायला काही शेतीतलं काम असून द्या, ग्रामीण भागात असं शेतीतच काम असतं। तर दोघांचे मिळून 500 यायचे। मग ती महिला इतकी कर्तबगार होती, इतकी हुशार होती की बाबा आपल्या प्रपंचाला थोडी जोड मिळावा किंवा आपल्या प्रपंचाला काय तिची बी इच्छा असते की बाबा थोडं किडूक मिडूक करावं। किडूक मिडूक म्हणजे आमच्याकडे ते सोनं बिनायला म्हणतात, कानातलं करीन, नाकातलं करीन, जोडवी करीन, मंगळसूत्र करीन, 2 पाळ्या करीन, काही बी करीन, पण ती बिचारी 4 पैसे एक्स्ट्रा कमवून करीन। ग्रामीण भागात 4 पैसे एक्स्ट्राचे पाहिजे असतील तर शेळी पाळली जाते। शेळी म्हणजे गरिबाची गाय, आणि कोंबडी पाळली जाते, ते पिलं बसवायची, अंडे घेऊन ते बायांना लेणार असतं त्याचं। आणि त्याच्यातून ती बोकडं इकली की 1-2-4 हजार रुपये येतात, 5,000 रुपये येतात। मग ती तसंच जपून धरायचं, नवऱ्याच्या प्रपंचात घालायचं नाही। मग सोनराकडे जायचं आणि त्याचं काय असेल ती करायचं। हा तिचा एक त्या ह्याच्यापोटी, त्या स्वप्नापोटी ती काम करत असती। आणि हे करत असताना ते कच्च्या बच्चांच्या ध्यान असतं, प्रपंच चालला होता, सगळी व्यवस्थित चाललं होतं। आता विषय असा आहे की सुमनबाई गोळे ज्या ठिकाणी राहायची त्या गाव असं की सगळी कोण एका बाजूने नदी, सगळी कोण शेजारी घरं, सगळी असं काही हे नाही, एकच जागेवर असं गाव। आणि पाठीमागच्या साईडला शांताराम सरोदे नावाचा व्यक्ती राहत होता। हा शांताराम थोडासा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, त्याच्यानंतर डांबीज, शराबी, बलदंड आणि स्वतःच्या ताकदीचा त्याला थोडा गर्व। सगळ्यात ती बी गरीब बी खरडत होती, काय लय करोडपती नव्हतं, पण त्याला 2-3 एकर जमीन होती। 2-3 एकर जमीन बागायती असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण 1-2 लाखात उत्पन्न कसं बी निघतं। त्याच्यामुळं कुठं काम करणे नाही, काय नाही, थोडं कवा तरी एका दारोड्या मित्राची संगत 2 दिवसाला 4 दिवसाला प्यायची आणि अशाप्रमाणे महिलांच्या वाईट नजर ठेवायची। जरा दलिंदर असल्यामुळं किंवा भांडणाचा नाद असल्यामुळे त्याच्याशी लय कोणत्या करत नव्हतं, लय संपर्क ठेवत नसतं। तुझी ती बॉडी बघू देऊ, ते काही लोक लय डोकं लावित नाही, लोकांना कळतं माणूस कसा आहे। आता विषय असा आहे की हा त्या सुमनबाईच्या पाठीमागे शांताराम राहिला आणि ह्या शांतारामची नजर त्या सुमनबाईवर होती। आणि तिचं ते देह त्या सुमनबाईमुळे विषय असा होता की सुमनबाई ही दिसायला फार देखणी होती, उंचपुरी बाई होती, गोरीपान बाई होती। आणि हा जो शांताराम यायची बायको काळी भंगार होती। असं कदाचित असू शकन किंवा त्याची इच्छा असेल आपली बायको गोरी असावा, पण त्याच्या नशिबात ती म्हणतात ना, त्या जोड्या ह्या वर ठरवल्या जातात, असा विषय। ती त्याची बायको काळी होती म्हणून त्याला एवढं असं काय माहिती। पण हा सकाळच्या पारी नेहमी असा टपून राहायचा, बसायचा, दात घासता म्हणा काय म्हणा, पण 7-7:30च्या आसपास 6 वाजता। आणि आता इथं ग्रामीण भागात कसं असतं, लय अशी पॅक बंद बाथरूम काय नसतं। आणि 2009ला तर लय संख्या कमी होती। आपलं कमरेत काही एवढं इटा रचायच्या, आडूसा करायचा आणि त्याला म्हणायचं नानी, त्याच्यात ती बादली आणायची, ती आंघोळ करायची आणि तिथून तो परकरत्या बाईने असं धरायचा घरात निघून जायचं। आता ती सिस्टीम तो बघायचा। मला हे सांगायचे तुम्हाला ह्या बाबतीतून की एखाद्या गुन्ह्याची सुरुवात कुठून होती ध्यानात ठेवा। म्हणजे आपली घरची स्त्री कशी सुरक्षित राहील किंवा कशी इतरांच्या नजरेत कुठल्या स्टेपमध्ये आली नाही पाहिजे हे तुम्ही त्याच्यातून घ्या, ते काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो। कारण कुणाची नजर कशी पडेल, कुणाची नजर काय हेतू ठेवून पुढं काय करीन
ही काय सांगता येत नाही. जग वाईट आहे, दुनिया वाईट आहे, कलियुग चरणसीमेवर चाललंय आता. आता विषय असा आहे की ती बाई ती बघू त्याला फार खालून वरून घाम सुटायचा. ह्याला म्हणला एवढं भारी सणांग आपल्याला मिळतं काय भारी होईन भाऊ काय, म्हणजे असं म्हणजे वाईटाचे जे माइंड आहे ना, ते मन आहे ना, ते असं वाईटच ते असं चांगलं करत नाही असा विषय त्याच्या डोक्यातच भाऊ. ती केव्हा तरी आपल्याला मिळलं पाहिजे. मग ते काय करायचं, काहीतरी उस्तच मागायला पाठव, कालवण केलं. त्या नवऱ्यानं बघितलं मास आज काय मास आहे काय, जेव्हा बोलतात काय. आता कसं आहे थोडा सामाजिक पगडा बी असतो. म्हणजे कसं असतं की बाबा त्यांचे वेगळा तिचे, हे वेगळा तिचे, त्यामुळे ते काय एवढे जुळण्यासारखा विषय नव्हता. जे ते आपापल्या नादात असायचं. तुझं मला नको, माझं तुला नको, जाऊन दे गाडी, असा विषय असतो. जे ते आपापल्या पद्धतीने जगतं. आणि ह्या करोना पिरियडमध्ये पासून तर माणूस माणसापासून थोडा लांब दुरावला गेलेला आहे असा विषय. आता ही त्यांनी ती बाईच्या नजरेत भरली बाबा. ह्यानी पिऊन आला की ती जास्तच त्याला खून व्हायची. मनातच बसले फिट की बाबा हिला एकदा का व्हायना बघायचं, ही त्याने ठरवलं. आता मनात ठरवून काय होते, ती गोष्ट प्रॅक्टिकलमध्ये प्रत्यक्षात जर अनुभवायची असेल त्याच्यासाठी थोडं धाडस करावं लागणार आहे. ही त्याच्या मनात त्याचं खेळ चालायचं. आता ते जे माणगाव आहे त्या माणगावपासून बरोबर 2-2.25 किलोमीटरवर अजून एक गाव आहे सोनगाव. आता 2 किलोमीटरचं अंतर, पण सोनगाव मोठं व्यापारी बाजारपेठेचं गाव. लोकसंख्या 14-15 हजार आणि माणगावची लोकसंख्या 1700 फक्त. तर त्या सोनगावमध्ये शुक्रवारचा बाजार होता आणि त्या बाजारासाठी गावातली बरीचशी लोक जायची, बाजार करून माघार यायची. जरा जास्त श्रीमंत आहे ते मोटरसायकलने जायचा, जर कमी ते सायकलवर जायची. ज्याचे बाबा गरीब आहेत आपली झोपडपट्टीतले किंवा कष्टकरी 2009ला काय तेवढे ॲडव्हान्स नव्हते सगळे, ते आपले पायी 4-2 जणी जायच्या, विकायच्या, काय असते माल खरेदी करायच्या, यायच्या. ह्या ज्या रोड आहे, ह्या रोड कच्चा रोड एवढा खड्डं त्याच्यावर दगाड. आणि ह्या रोडला त्या शांतारामचं 2 एकर जमीन होती रोडलाच. आणि हा जे क्षेत्र आहे नदीकाठचं, आता पाठीमागचं, आता ही नदीपासून जवळच घटना घडलेली वाती पाठीमागं. ह्या नदीकाठच्या क्षेत्रात तुम्हाला सांगतो जिकडं पाहतो 95% ऊसाचं क्षेत्र आहे. हा क्वचित थोडाफार गहू, क्वचित थोडाफार कांदा, पण टोटल ऊसच. ऊसाचा विषय असा असतो की बाबा तुम्ही इथं उभं आहे तर 5 फुटावर एखाद्या कटावर जरी एखादा वाघ उभा असेल तरी दिसत नाही, एखादा चोर उभा असेल तरी दिसत नाही, आणि एखादा बलात्कारी उभा असेल तरी दिसत नाही. हा विषय असतो ऊसाचा. मग आता विषय असा होतं, सकाळच्या पारी तारीख उजाडली तुम्हाला सांगतो. ह्याच्या डोक्यात शांतारामच्या फिट बसलं की ही बाई बघायची. तारीख उजाडली, 13 डिसेंबर वार होता शुक्रवार. बाजार होता सोनगावचा आणि घरातलं थोडं तेल संपलं होतं, थोडे किराणा संपला होता. मग त्या सुमनबाईनं डोकं काय लावलं की तिच्याकडे कोंबड्या होत्या, 7 शेळ्या होत्या, म्हणजे घरी पाळायची त्या का थोडंफार प्रपंचाला मदत. 4-5 कोंबडं होतं तिच्याकडं. म्हणले आता हे कोंबडं इकिते मी, आणि कोंबडं इकलं की त्या पैशातून काही बाजार करून काही पैसे घेऊन येते. आणि शेळ्यावर पैसे राहत्यान तर त्या पिशवी जी घेतली त्यात 1 दडफा घेतला, 1 येळा घेतला. कशासाठी तर बाजार करते. आणि येताना गावाजवळ आल्यावर, गाव जवळ आल्यावर तिथंच वाटा 2 वाटाभर गावात, म्हणजे 2 वटं गावात बांधतात, 3 वट्याचं वजं होतं. म्हणजे असा गावाचा विषय असतो. 2 वटं गावताचं काढते आणि मग 2 वटं शेळ्यांना लागते शेलकं, तेवढं घेते, ते बांधते आणि बाजार बी घरी येईन. पैसे बी 4 पैसे जवळ येत्यानं शेळ्यांचं खायला. आज काही शेळ्या सोडायच्या नाहीत, मी 2 वाजता काही येईना, पण मी त्यांना शेळ्यांना घालीन, ते वरडायच्या बंद होत्या. ही तर त्यांनी टेक्निक. तारीख उजाडली शुक्रवार 13 डिसेंबर 2009. ह्या तारखेला सकाळ 6 वाजता उठली, काटक्या मोडल्या तडा, चुली पाणी ठेवलं, जाळ लावला, काटक्यांच्यावरती पाणी तापलं. पोरगं उठलं होतं एक, त्याला चहा बिस्किट दिली, बटार दिलं खायला. ती आंघोळीला गेली, तिथून आंघोळ केली. पण हा जो शांताराम आहे त्यावेळेसचा जागा होता आणि झोपल्या त्याच्या घरातून हा सगळा नजारा बघत होता. लवकरच उठलंय बा ही सामान आपलं. सुमनबाई बघ ध्यान देऊन होता तो फक्त. हिने उठल्या लगेच त्या 5 कोंबड्यात रात्रीच्याच सोडायच्या ऐवजी रात्री कोंबडं जे होतं ते कोंबडं लगेच पाय बांधलं. ते आता कोंबडाला ओरडतो फाड. त्या कोंबड्याची फडफड ऐकून ह्याने अंदाज घातला काय बानगडे. हिने पिशवीत कोंबड्या घातल्या, दाडफा घातला, इळा घातला आणि अशा पद्धतीने ती लागली बाजाराच्या रस्त्याला 2 किलोमीटर. वेळ सकाळी 8-8:30ची असन. स्वयंपाक भाकरी 2 थापा दाफा टाकले, तिला काय बेसन थोडं केलं. पोरण नवरा जेवण म्हणले काय विषय नाही. आता झाडलूट केलं, घरातल्या लाईटी बंद केल्या आणि नवऱ्याला सांगितलं मी जाते 9 वाजतेपर्यंत अर्धा तासात तिथं पोचते बाजारला, विकते, थोडा बाजार करते
आणि 12पर्यंत मी जेवणाच्या नेहरीच्या टायमापर्यंत घरी येते बुवा. आता एवढं सगळं सांगितलं, ती बाई निघाली, नवरा मला झोपीत जा म्हणला तू. आणि ह्या शांतारामी ते कोंबडं घालून ती सुमनबाई रस्त्याला लागलेली पाहिली. मग ह्याच्या डोक्यात टूप पिटली, चायला आज तर बाजार आहे म्हणला ह्या सोनगावचा, पाखरू एकटं गावले आपल्याला, ही संधी सोडायची नाही म्हणला आता. आणि अशा हिशोबाने हा आरोपी उठला, त्याने बी आंघोळ केली, एक घरातला चाकू घेतला संरक्षण म्हणून जवळजवळ, कारण मेंटली ते विचित्रच होतं. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस कसा असतो बघा, आडदांड होता. आणि म्हणला आज आपल्याला हा आपला काम होणार. आणि ह्याने चांगला तासभर जाऊन दिला. आता ती जी बाजारपेठ आहे ह्या गावापासून त्या मानगावपासून सोनगावचा जो रस्ता आहे हा 2 किलोमीटरमध्ये मी मग अर्धा तास लय झाला जायला, अर्धा तास गेला तिथं. त्या बाजारात तासभर गेला तिचा, साधारण 11 वाजण्याची वेळ. त्या गावात बाजारपेठ जायला 2 रस्ते, एक थोडा लांबून होता पण डांबरी होता. ते 4 चाकी एवढा गोठाडा असल्यामुळे ते चांगल्या रस्त्याने जायचे, मधून काय माणूस कमीच असायचं. जे लोक पाय पाय जातात ते लोक फक्त मधून जायचे. आता विषय असा झाला की हा बरोबर चलत चलत 1 किलोमीटरवर म्हणजे तिथं जो रस्त्याकडे त्याची जमीन होती तिथं आला. आणि रोजच्या जमिनीत येणारा माणूस असला ना की ते रोज बघण्यात असतो, कुणाला काही वाटत नाही, कुणाच्या लक्षातही राहत नाही. त्या पण अनोळखी माणूस लक्षात राहायला, कोणी माणूस बाबा इकडं आलाय चाललाय, कुणाची गाडी आहे बा, पण जो रोज येणार राहिला त्याच्यावर काही लक्ष नसतं. 1 किलोमीटर आला तर आला. एमिटी होती, एमिटी साईडला लावून ठेवली त्यांनी. आणि लांब त्याची त्या सोनगाव कुण्या रस्त्याला नजर की बाई दिसली पाहिजे, ही सुमनबाई. तर ती अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, त्याला काय दिसेना. त्यांनी डोकं असं लावलं बघा. एका अपराधी व्यक्तीची मोडस कशी असते बघा. तो तिथं जे बाभळीचं झाड होतं त्या बाभळीच्या झाडावर चढला. बाभळीच्या झाडावर चढला, त्याचा फायदा असा झाला की त्याच्या गावाकडचा रस्ता आणि इकडून सोनगाववरून येणारा रस्ता जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटरवर त्याला दोन्ही रस्तेकडची येणारी जाणारी वर्दळ दिसायला लागली. मग त्याचं टेक्निक असं होतं की ती बाई जवळ आली की उसात आपल्याला ओढायची ना तिला, त्यावेळेस इकडनं कोण नसलं पाहिजे. ती थोडी पुढे निघाली की सरासर खाली उतरायचं, ओढायचं, असं त्याच्या डोक्यात चाललं होतं. मग त्यामुळं दोन्ही बाजून ते लक्ष ठेवणार. तिकडं जर येताना कोण दिसलं, मोटरसायकल दिसली किंवा कोण माणसं दिसली, प्रोग्राम कॅन्सल. पण जर कोण नाही दिसलं तर कार्यक्रम करायचा. अशा पद्धतीने तो वर बसला. आणि माणूस सरासरी जाताना असं गाडा वर बघत कुणी चलत नाही, माणूस सरळ चलतो. त्या सुमनबाईचं दुर्दैव वाईट, तिला कुणी जोडीदार भेटलं नाही, कोणा गावातल्या एखादी मोटरसायकल भेटली नाही किंवा काय विचारी. तिने ते कोंबडं विकलं, 1700 रुपयाला विकलं. 1700 रुपयातून 200 रुपयाचा बाजार केला. आणि 1500 रुपये आपलं इथं पहिलं इथं ठेवतात पर्स, ती इथं ठेवलं, आपलं निघाली. ती जशी लांबून दिसली, आता हा शेंत्या बसलाय वर, बाई दिसली त्याला तिकडं आली बा. आता ती बाई तर तिच्या जपा चाली उचलत येणारच, पण याचं लक्ष कुठं होतं, ती बाई ती तिकडून नाही, तिच्या पाठीमागून कोण येतंय का, विरुद्ध दिशेने कोण येतंय का, ह्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवलं. ती बाई जशी जवळ आली, अगदी पार हाकेच्या अंतरावर आली, तसं इकडं कोणी दिसत नव्हतं. मग तो खाली उतरला आणि एमिटी पैसे गेला. आणि उगाचच आपलं ते थोडंसं काहीतरी घासपूस केल्यासारखं एमिटी पैसे जवळ गेला तिथं. आता ती बाई जवळ आली, तिला काय करायचं होतं, गवत काढायचं होतं. आणि ती जवळ आली की स्वतःहून तिला म्हणला, सुमनबाई काय शेळ्या ओरडतात घरी मरणाच्या. हा ना, आता आता मी बाजारला गेले ते कोंबडी खायला आणि आता ही गावात काढायचं होतं. मरणाचं गाव आहे म्हणला माझ्या काटला इथं. आणि तुम्हाला काय बिबट्याला घाबरायची गरज नाही, मी काय इथंच उभं आहे रस्त्यावर, हां माझ्या आधाराने जा बिंदास आणि काढा. याच्याच वावरातलं गावात त्यांनी दाखवलं तिला. आणि असं सरळ बोललं. त्या बाईच्या डोक्यात काही वेगळं गेलं, काही येत नाही हो कधी, कारण माणूस आहे, माणूस काय देव नाही. पण त्या बाईने त्याचं ऐकलं आणि 1-2-4 म्हणजे सऱ्या वलडून, आता 5 फुटाची, आता 4.5 फुटी पट्टा चालतो इकडं, 5 फुटाची सरे ती 25-30 फुट अंतरावर गेली. इथं पद्धत अशी की एकराच्या 2-2 एकराच्या वाटण्या असतात. पहिली वाटणी दुसरी वाटणी ह्याच्यामध्ये बांध असतो, बांध वेगळा. आणि ते जमीन जर खालीवर असेल तर ताल असती. आता ही पाठीमागे जर मला हिरवं दिसते ना, ही अशी ताल मोठी असते, 7-8 फुटाची 10 फुटाची. आणि बांध असला बारीक असतो, 2 फुटाचा पहिला, आता लोकांनी 4 बोटाचा ठेवला आहे, असा विषय. मग ती लागली बा. त्याने जशी बाई आत जाऊन बसली, आईला मला एकदम इकडं कुणी नाही, योग्य वेळी मला एकदम आपलं काम तर होणारच. मग हा
कट वारलेला असतात. कट वारणे म्हणजे तुम्हाला सांगतो ऊस सरळ असतो ना, ते हवा खेळती राहावा, जाता येता यावा, बारी बदलायला ह्याला त्याला थोडं बैर पलीकडे दिसा, म्हणजे 2-4 सऱ्या झाल्या की दोन्ही ऊस असं दोन्हीकडे दाबलं जातात. ते दाबलं मध्ये जरा मोकळं राहतं, त्याला म्हणतात कट वारणे. वारलेल्या कटाने पुढे गेला आणि त्या बाई त्या काट ह्याला बाजार पिशवी ठेवलेली, वाटा बांधलेला तिने. वाटा बांधणे पद्धत असते एक तळवटाचा, चरा 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 तिने गवत कापत होती पुढं. ती काय ह्याला पाहू शकते कारण ते तोंड पुढं होतं. यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि पाटक्यात जाऊन पाठीमागून तिला मिठी नाही मारली, तिला कवळ नाही मारली. मग अपराधी कसा असतो बघा, ह्याने पहिल्यांदा तिच्या उजव्या हातातला इळा काढून घातला, कारण त्याला माहिती इळा धारदार शस्त्र, इळ्याने आपल्या हल्ला होऊ शकतो. इळा काढला आणि लांब फेकून दिला. लांब फेकून दिला आता बाई चमकली लगेच. पण एका परपुरुषाने आपल्याला शिवले, बघितले, म्हणलं तिला का कळानाच, तिला वाटलं काय साध्य पेव काय. आणि मग त्या बाईला मिठी मारली. जशी मिठी मारली त्या बाईने त्याला लांबला खाल्ला. म्हणला माझी इच्छा झाली आज, काय तुम्हाला नाही म्हणू नको, माझी लई इच्छा झाली, काही होऊ दे म्हणला, माझी लई इच्छा झाली असं म्हणल्यावर. आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही लय लय अशी OTT लय तुम्ही म्हणजे नागाडे, किंवा तुम्ही लय लोकांच्या का आया बाया का रस्त्यावर पडल्यात का, मला तुम्ही सांगा, आहे का नाही. म्हणजे तिची तळपाग. आणि कसं असतं बायांचं तुम्हाला सांगतो, 95% बाया चांगल्याचे, त्याबद्दल वाद नाही, 5% खराब असते. पण बाकीच्या तिच्या अंगात कधी काय रणरागिणी सांगता येत नाही. ज्या चांगल्याचे, ज्याची चप्पल जिच्या पाय येते आणि जिचा पदर वर आहे ना, ती कोणाच्या बापाला भेट नाही तुम्हाला सांगतो. हा, आणि जी नागवी आहे ना, ती काय येऊन द्या 200, येऊन द्या किती बी, त्यांचा विषय सोडून द्या. पण जी चांगली स्त्री आहे, जी संस्कारी स्त्री आहे, तिने ह्याला जबरदस्त विरोध केला. नुसता विरोध, ती उच्चपुरी होती, हाईट होती, तब्येत होती तिची, हा बी काय कमी नव्हता. त्यांची जटापट इतकी चालली जबरदस्त, महाराज ही डाकलायची, तो प्रयत्न करायचा तिचा अत्याचार करण्याचा. त्या बाईने फुल प्रतिकार केला तुम्हाला सांगतो. पण तिची ताकद थोडी कमी पडली आणि तो आपली ताकद कमी पडती हे म्हणलं. आणि हे आरोपीने स्टेटमेंट तिथल्या पोलीस स्टेशनला दिलेलं आहे तुम्हाला सांगतो. हा, सगळा प्रकार त्यांनी सांगितला की तिची तिला झटापट चालली असताना तिची पॉवर कमी पडते असंच जेव्हा तिला वाटायला लागलं, तेव्हा तिने त्याला स्पष्ट सांगितलं, माझे 2रा दिवस चालला आहे आज, मी काय कामाचे नाही 4 दिवस, म्हणजे मासिक पाळी ते बा, तू काय हे करू नको विषय. आता शिव काय ऐकायला तयार नाही. यांनी जेव्हा उघडून लुगडं वर केलं, प्रत्यक्ष पाहिलं, ते रक्त ते प्रकार बघितले ना, ह्याचं तर तुम्हाला सांगतो, म्हणजे मानवी मन कसं आहे बघा ना, आरोपी कसं आहे बघा, त्याचं मन असं थोडं किनासल्यासारखं झालं. आणि प्रकार असतो बी तसलाच. हा, नको तिथं डोकं लावायचंच नाही, कधी जिथं लावायचं तिथंच लावायचं, असा विषय असतो. त्याचं मन किनासल्यासारखं की ते तिथून बाजूला हल्ला बा. हा, आणि मग बाजूला हल्ल्यावर त्या बाईला बी वाटली की आता हे अशा परिस्थितीत मी आहे, हा काय करू शकत नाही. पण तिला इतकी चिड आली की ह्याने माझ्या हात टाकला, ही त्याच्या फिल डोक्यात. तिथून तो तडक उठला, असा रस्त्याला ह्याला लागला, कटाला लागला. तिथून तो 15 फूट अंतरापर्यंत गेला. पुढं रस्ता होता, त्याची एमेल ठेवली होती, तिच्या डोक्यात घरी जायचं. जसा तो 15 फूट गेला तशी ती पाठीमागून म्हणली, बाडखाव तू गावात चल, तुझ्या आईच्या टिंबमध्येच. हा, म्हणजे एक शिवी अशी खतरनाक. हा, कारण ती बाई होती, चांगली बाई होती, त्यात तिला ती चिरडलंय आलती. हा, तिला म्हणली याचा कार्यक्रम राबवायचा. तो शब्द ऐकला ना की हा स्टॉप झाला जाग्यावर, आणि त्याला लगेच पुढलं चित्र उभं राहिलं त्याच्या डोक्यात. म्हणजे महिलांनी मुलींनी ह्याच्यातून काय घ्यायचं, की कधी काय बोलायचं हे सुद्धा ठरवता आलं पाहिजे, कळलं पाहिजे माणसाला. तुम्हाला सांगतो, त्याला लगेच पुढलं चित्र त्याच्या मेंदूने, त्या कानातून शब्द जसे गेले त्याच्या मेंदूने सांगितलं की आता ही बाई गावात जाणार, त्याच्या नवऱ्याला, आणि त्यांची 4-5 घरं होती त्या समाजाची एकतर, ते सगळे येणार, मला मारणारा बोकालणार, अख्खं गाव, मग पोलीस पाटील, मग मिठोमिठी दुनियादारी, माझी पार अख्ख्या गावात इज्जत जाणार, माझ्या संकुल बोलणार नाही. ही सगळं त्याला आठवलं. म्हणलं ही तर अवघड झालं आता. त्यांनी परत रस्त्याला पाहिलं, कोण नव्हतं. तो परत माघारी फिरला तुम्हाला सांगतो. तो तिच्याकडे गेला, तरी तिला काय कल्पना आली नाही. माघारी आला आणि बिचारीच्या तिच्याच पदरांनी कचकचून तिचं नरडं त्याने आवळलं, कचकचून अगदी. आणि ती गळा दाबून तिची हत्या केली. एक चांगल्या कर्तृत्ववान स्त्री गेली, एका नवऱ्याची अर्धांगिनी गेली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 लेकराची आई गेली महाराज, फक्त या वासनेपायी आणि असल्या बाडखावृत्तीपायी.
ती ज्यावेळेस मेली तिने बी डोकं थोडं तिला कमीच, कशाला काय म्हणायचं असा विषय असतो, काय म्हणत ती घरी म्हणायचं ना. मग ती हत्या झाल्याच्या पुढं त्यांनी परत परिस्थिती अंदाज घेतला, म्हणला आपली गाडी आहे पलीकडे इथून निघायला पाहिजे. तो तिथून रस्त्याला इकडे तिकडे बघितलं, कुणी नाही, दांडकं मारलं, घरी निघून गेला. घरी निघून गेल्यावर त्याचा जी पांढरी कपडे त्यांनी घातली होती त्याच्यावर सगळे हिरवे 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 डाग होते, म्हणजे चिमुकाटा म्हणून एक गवत आहे, त्या चिमुकाटा गवत जर असं रेंग असले काँग्रेसाच्या आधारित तर ते हिरवं त्याचं उठतं सगळे शरीरावर. अशा प्रकारचे कपडे झटापट झालते ना. घरी आला, आंघोळ केली, कपडे बाताळले आणि जसं काय बा काय घडलंच नाही असा विषय त्यांनी सांगितला. फक्त बॉडी त्याच्या शेतात होती, हे लय महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो, होती असं त्याला वाटतं काय नाही व्हायचं. आता ही जी घटना दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती आली नाही म्हणून 4-2 पोरं आणि अशा बाबतीत जी तरुण मंडळ आहे किंवा नवीन जी मुलं आहेत गावातली ही फार त्वेषाने काम करतात. काही कोण विहिरीत पडलेला असून द्या किंवा काही बॉडी नदीतून वाहून आलेली, ह्या नदीत सुद्धा बऱ्याच बॉडी वाहून येतात वरून, त्याचा पंचनामा वगैरे पोरं करतात असा विषय. कारण वर पुणे आणि पिंपरी चिंचवड मोठी शहर आहेत, काही विषय असतो, सगळा प्रॉब्लेम चालू असतो. तर त्याला बघायला सुरुवात केली रस्त्याच्या दोन्ही बाजूनी, तर ती त्यांना जवळच्या ह्याच्यावर ती सापडली बॉडी बिडी. अरे म्हणले केस अशी, म्हणलं मर्डर झालेला होता, त्याच्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला खबर केलं. पोलीस स्टेशन आले, त्यांनी संपूर्ण वस्तुस्थिती पाहिली. पण मीडियामध्ये दुसऱ्या दिवशी फार बातमी व्हायरल झाली ही, आणि वरून SP चे आदेश आले की बाबा हे तुम्ही तपास लावा. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये वरून थोडासा दबाव, एका विशिष्ट समाजाचे असल्यामुळं अजून दबाव, आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशीच CIDला ही केस दिली. पोलीस तर होतेच, पण त्याच्याबरोबर CIDला केस दिली. आणि CID कसं काम करतं बघा, CIDची 3 माणसं गावात आली, कोणाला गावाला सुद्धा कळलं नाही. आणि चौथा जो माणूस होता, पहिला माणूस तुम्हाला सांगतो, बुड्डे केवाला म्हणून प्लॅस्टिकचं ते लाल लाल विकतं बघा, 5 रुपये 2 रुपये 10 रुपयाला, ते बुड्डे केवाला म्हणतात ते लाल, तोंडात ठेवलं की विरघळून जातं ते घेऊन CIDचा एक ऑफिसर गावात विकायला. पार अगदी स्लीपर चप्पल कुणी म्हणणार सुद्धा नाही पोलीस आहे. CIDचं काम लय खतरनाक असतं. 2 नंबरचा खारेवाला, बटरंग खाऱ्या, ती सायकल सेम खारेवाला कसा असतो, सायकलवरती पिटी बिटी सगळं, ताराजो काटा ही ती बरोबर, मुंडासं बांधलेलं, टावेल बिवल, आज दाढी बिडी वाढलेली, कुणी म्हणणार सुद्धा नाही हे पोलीस आहे म्हणून. आणि 3 नंबरचा एक मासं पकडणार होतं, ते नदीकाठी काय करायचं, त्या बाया धुणं धुवायला सगळ्या नदीकाठी जमायच्या, ही काय हीच नदी, त्या नदीकाठी जमल्या की ते आपले शेजारी जायचं, येड्यावानी आपल्या त्या बायांच्याकडे बघणं नाही काय नाही, येड्यावानी मासं पकडत बसायचं, लक्ष सगळं इकडं. मायक्रोफोन असतात बारीक, 40 फुटापर्यंत ठेवला तर ते कॅप्चर होतो आवाज त्यांचा, बायांनी किती, आणि बायांना लय बेकार खोडा असते तुम्हाला सांग, धुणाऱ्या ते बोलणार तर बोलणार, आणि डायरेक्ट आवाज 70% कमी करून टाकणार, 30%चा आवाज करणार. भाई तुला काय म्हणायचं, लय मोठा लफडा आहे असलं बोलणार, आपल्याकडेच नाही, परत मोठ्याने बोलणार. अहो पण ती बाईल मोठ्याने बोलणार, तिथं ऐकायला कोणीच नाही ना, असं असतं. ती बायांचा लय खोडा असते बेकार, जाऊ द्या मोरते, आपल्या काय करायचे. आता इथं विषय असं की शेत्तीकांनी सोडले काय गावाना. चौथा एक CIDला पण 1 नंबर कारागीर होता तो, आणि त्या गावात 2 दुकानं होती नावेची. हा कारागीर होता दाढी नावी करायला, आणि तो त्या तिथल्या कारागिराला म्हणला की बाबा एक जातवाली आपण मी लांबचा जरी असलं तरी मला काही नाही, फक्त 2 टायमाचं जेवण द्यावं, 1 भाकरन मिरच्या द्या, मी तुम्ही बसून राहा, मी सगळी करतो, 1 नंबर कार. तो मला सांगतो नुसती दाढी तर इतका हात हलका होता त्या CIDचा, दाढी करायचा, गोड गोड बोलायचा, मालिश करून द्यायचा, कोण नसल्यावर मैत्री पाडायचा, हे करायचा. आणि एखाद्या संग मैत्री पाडून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला एखादी विचारायचं, पहिला मला तर लई वाटतं इकडं असं झालं म्हणतात आपल्याला, कुठं काय मिळतं का, CIDच काम ले गाता. तो मला सांगतो 1 नंबर. तरी 11 दिवस रिझल्ट नव्हता, ध्यानात ठेव. 11व्या दिवशी दोघांचं मत एकच आलं, 2 CID ऑफिसरचं. एक ते पकडणार आहे ना, त्या बाया बोलता बोलता म्हणल्या की त्याचं मुर्दा असन. मला सुमनबाई म्हणली होती की याची मुर्द्याची नजर चांगली नाही, आणि मी आमच्या त्यांना म्हणते बॉक्सांना बाथरूम बांधून घ्या, याची काय नजर चांगली नाही. हा एक पॉईंट. तो मुर्दा म्हणजे कोणता मुर्दा आता, तर शांत्या नाव ऐकलं एकानी, लगेच रिपोर्ट संध्याकाळी सगळ्यांचं कॉमन असं, आज काय प्रगती, तुम्हाला लय आतलं सांगत नाही ना, इथून पुढच्या केसवर त्याचा परिणाम व्हायचा काही का. तुम्ही कसं आहे, ऐकणार कोण आहे काय मला काय माहिती, मग असा विषय असतो. आपले लोक असल्या विषय, पण एखादा आरोपी असला उद्या काय करणार असला तर ते अवघड चुकीचं होऊन जातं. जो नावी आहे त्याने मात्र एका पंटरची अशी ओळख बसली की त्यात दारोडा बघितला. मला आज जरा, मला आपण एवढं चांगलं जोडीदार आहे, मी नवीन आहे, कारागिरी आहे, मला पण मला सवय
बसायचं कावा तरी मला आहे डोक्यातल्या सगळ्या चिंता बिंता काय जन्म परत आहे का आपल्याला हो ह्या डोक्यातल्या चिंता बिंता सगळ्या निघून जात मला थोडी थोडी घे उलशिक त्याला काय आहे भाऊ जवळच्या गावात एक बार होतं हा आता फोकाटी मिळते म्हणलं पियानरांचं लय अवघड असतं आणि त्या CIDला परफेक्ट माहिती होतं की गावातल्या लोकांना त्या परिसरातल्या लोकांना अर्धा किलोमीटर रेंजमध्ये अख्खं गाव आहे ध्यानात ठेवा विषय माहीत असतो फक्त बोलायचं कोणी बरं गावात CID हे कोणाला माहीत नव्हतं पोलिसांचा पण गावात मर्डर म्हणलं प्रेशरमध्ये सगळं गाव कुणी संशयाने बघायचं एकमेकाकडं असा प्रकार मग मर्डर झालेला कसा गावातला आहे तसा खुनी गावातला हे पोलिसांना माहिती त्याला नेला 90 लावली 90 नंतर 1 लावली पॅकला 1 पॅक CIDचं 10 रुपयाला सुद्धा भाग्य लागतं महाराज लय प्रेमाने पाजतात ती पाजली बोलली इकडे तिकडं आणि जेव्हा मेंदू चढली थोडं तराण्यासारखं हलकं वाटायला लागलं तेव्हा तो डॉन झाला बॉस झाला मी बायकोला सुद्धा भीत नाही आमका नाही तमका नाही त्यावेळेस म्हणला अरे मला तुला बे वाटतं एखाद्या नाही माझ्याचं नाव घ्यावं नाही का तुमच्या गावात राव असं घडलं एवढं बारीक गाव कसं काय घडलं बा असं लय अवघड बा पण तुम्ही मान चांगली बा नाही तर नाही मला तर गावात राहू सुद्धा वाटत नाही मला लय बे वाटतं बा अरे म्हणला बेतो काय आम्हाला सगळं माहिती शांत्याचं काम आहे पण आता म्हणायचं कुणी असा विषय ती बेकार काम असतं ती शांत्याचंच काम आहे बघ शांत्याचं नाव डबल आलं रिपोर्ट ओके झाला वर सिनियरला फोन झाला तिथून म्हणले उचला इतके फर्स्ट क्लासमध्ये पालखी उचलली तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास हां कारण कसं आहे तू बलात्कार करायचं तिथं डोकं लावतोय म्हणजे हा आरोपी आणि मर्डर करतोय परत उचलला मी आता तुम्हाला ते सांगितलं अख्खा A to Z रिपोर्ट त्यांनी हे केला त्याची थोडंसं सेवा केली थोडी मालिश वगैरे केली थोडं अंग दुखत असेल कुठं काय केलं पोलीसचा अवघड आहे हा आयुष्यात तुम्हाला सांगतो काही करा तुम्ही पण पोलीसचा मार काय तुम्ही खाऊ नका गाड्या कधी तुम्हाला खरं सांगतो ओ आईचा नाही बापाचा नाही लय रे वाईट तुम्हाला सांगतो असं वाटतं की हे जीवन सुद्धा नको एवढ्याला जाड दगडाच्या बिताड्या त्याचा आवाज किती वराडला तरी जात नाही हा काही सदा इतक्या खतरनाक आहे तो जर आरडला त्याची किकाळी जात नाही ती निश्चित पिचकारी मारतं मोताची इतका बेकार वेदना होत्यात आणि जे आहेत त्यांना विचारा ती परत देर होत्यात शांत होत्यात हा कारण कसं आहे टेन्शन नाही लेणे का त्याच्यामुळं शिव त्या मार्गाला जाऊच नका सगळ्यात बेस्ट हा एक आहे ना तिथं अर्धी खा नसलं खालवाना मिरच्या बाजून खा पण कुणाची चोरी नको कुणाची लबाडी नको कुणाचं ते कायदा मोडू नका एवढं मला म्हणायचे हा आणि ते बघा असं ना तुम्ही बघा बाबा आता काय करण्याच्या पुढं पेक्षा आता ह्या केसमध्ये काय होतं शांत्या उचलल्यावर शांत्याने कबूल केलं रितसर गुन्हा दाखल केला विनय बांगाची केस लागली बलात्कार करण्याचा प्रयत्न लागला त्याचा कलम लागला नंतर 302 पण लागलं ही सगळी कलमं लागली आरोपी हजर केला न्याय प्रक्रियाचा विषय चालू झाला 1 वर्षांनी त्याचा निकाल लागला त्याला जन्मठेप लागली 2010 साली 10 साली जन्मठेप लागली 2019 साली 9 वर्षे सजा भोगून नेमका कोरोना पिरियडमध्ये ही गमत सोडून दिली बघा बाहेर कोण शांत्या अख्खी सजा बघून 2019 मध्ये पहिली जी लाट होती कोरोनाची त्या लाटेमध्ये हा शांत्या सोडून दिला आता गावाकडे परिस्थिती अशी होती की त्या जी सुमनबाई मारली होती तिचा सक्का भाऊ त्याचा इतका जीव होता त्याच्या बहिणीवर की त्याला ते सहन होत नव्हतं की माझी बहीण मारली त्याच्या डोक्यात होतं की मी जन्मठेप बघीन पण याचा काटाच काढीन तो माणूस तिचा भाऊ त्याला 3 महिने शोधत होता त्याचा तसा विषय लक्षात आल्यावर याला पोलीस स्टेशन पशी जाता येईना कुठं संरक्षण मागता येईना त्याच्या घरी राहता येईना पार हागायला सुद्धा जाता येईना त्याला रात्रीचं उसात कारण तिथंच असल्यावर तो कुराड बिराड घेऊन तर काय करायचं लय अवघड आहे लोकांचं गुन्हा केलं म्हणजे त्याची सजा शेवट मरेपर्यंत त्याला आता मग तिथून ते थांबानच घरी ते ह्या पाहुण्याकडं राहत त्या मावशीकडं राहत लांब सारखी करत भीती सारखी त्याच्यामध्ये 1 दिवस तो खाण्याचा दचकून उठायचं ते शांत्या का ते येतोय का काय आणि शेवट पाळती होताच त्यात सुमनबाईचा भाऊ पण ह्याला तो काय आरोपी सापडला नाही त्याचा कार्यक्रम त्यांनी परफेक्टच राबवला असता तो काय सापडला नाही शेवट जी रस्ते फिरायला सुद्धा बंदी केली तुम्हाला कोरोना पिरियडचं सगळं माहिती आहे जागजागी लोक मारायला सुरुवात झाली फक्त ॲम्ब्युलन्सला परवानगी आणि पोलीस रस्त्यावर निघले की हाणायच्या काठ्याने त्या पिरियडमध्ये जिथं तो राहिला होता ना तेव्हा ते म्हणले तुझं आता थांबू नको येतो तिथून निघाला असं तो स्वतःच्या घरी आला त्या कोरोना पिरियडमध्ये आणि घरात बसला 7 ते 8 दिवस राहिला कुठं नेला नाही कुठं काय नाही 8व्या दिवशी त्याला करोना झाला आणि ज्या बाईची तळमळ त्याला लागली तुम्हाला सांगतो त्या माऊलीची त्या बाईच्या तळमळीनुसार ह्यो त्या कोरोना पिरियडमध्ये मेला बिगर औषधाचा मेला गोळ्या नाही काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मरण्याचं कारण एवढा बलदंड माणूस एवढा शरीराने चांगला हा मेला कशामुळे हे सांगतो तुम्हाला
की त्याच्या हातून गुन्हा घडल्यानंतर हा ज्यावेळेस तुरुंगात गेला 9 वर्षाची ज्यांनी जेल भोगली, त्या 9 वर्षामध्ये निकृष्ट प्रकारच्या खाण्यामुळे ते वीक झालं. तो मला सांगतो अक्षरशः. जेलमध्ये काय पाची पाकवान नाही, फळं नाही, मोडाले धान्य नाही, मांस नाही, मच्छी नाही, काय नाही. ती तर त्यांच्याच पद्धतीने ती काय हे काय मैदान मारून आले नाही तेव्हा त्यांना चांगलं जेलच्या कायद्याला निकृष्ट दर्जाचं जेवण. त्याच्यामुळे ते वीक झालं शरीर त्याचं आणि ते त्या कोरोना पिरियडमध्ये ते भारलं बी. त्याचा O2 म्हणजे ऑक्सिजन लेवल बी कमी झाली, मेलं बा ती मेल्यानंतर त्याला काय त्या पोलिसांनी तुम्हाला माहिती येऊन दिलं नाही घरी. सरकारी इंतजामात तसलं काय यांना दिली एक पाकिटभर राख, पण ती कोणाची होती कोणाची नाही. शांत्या खाकाना शांत्याचा आणि फोटो घरात असं झालं शांत्याचं. का वाईट कर्म केलं. ही सजा शेवट वरच्याने दिली आणि त्या माऊलीला, त्या सुमनबाईला अशा पद्धतीने न्याय मिळाला. आजची कथा, आजची जी स्टोरी आहे ह्याच्यातून महिलांनी एक बोध घ्यायचा की विश्वास कोणावर ठेवायचा तुम्ही ठरवायचे. हाच आजच्या जगात तुम्हाला क्लिक झालं पाहिजे लगेच. तुम्हाला लगेच तुमचं सेन्सर BS6 झालं पाहिजे डोकं तुमचं. हां, तुम्ही कोण काय कसा. अनोळखी माणसाबरोबर कधी रात्रीसुद्धा गाडीवर बसू नका. कोणाच्या पोटात काय आहे कोणी सांगू शकत नाही. हां, आपली सुरक्षितता आपल्या हातात असा विषय. जर स्टोरी आवडली असेल ना तर लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी.